धुळे शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी विद्यमान माजी खासदारांनी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना राबवली. मात्र यंदाला पावसाळा कमी असताना देखील अक्कलपाडा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले. परंतु तालुक्यात कमी पाऊस झाल्याने धुळे शहराला 125 वर्षापासून पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव यंदा भरला नाही. याआधी अनेकदा नकाने तलाव पावसाच्या पाण्याने भरला नाही. त्यावेळी पांझरा नदीला आलेल्या पुरातून किंवा अक्कलपाडा धरणाच्या पाण्यातून हरण्यामाळ तलावाने टँकरने भरल्यानंतर हरण्यामाळ्याच्या पाण्यातून नकाने तलाव भरून देण्यात येत होता. यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्याकरता विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पाटबंधारे विभागाशी कुठलाही पत्रव्यवहार न करता पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून नकाने तलाव हा भरून घेतलाच नाही. तो जाणून बुजून कोरडा ठेवण्यात आला. आज धुळे शहरातील पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून धुळे शहरात अनेक ठिकाणी 8 ते 10 दिवस पिण्याचे पाणी नागरिकांना भेटत नाहीये. तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागतंय. आता कर म्हणजे अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी धडपडणारे भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि त्यांच्याच पक्षाचे माजी नगरसेवक हे पुढाकार घेऊन शहरातील काही भागात टँकरने पाणी वाटप करत असल्याचा देखावा करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पाण्याच्या माध्यमातून आमिष देण्याचा प्रकार करतायत. गेली 5 वर्षे सातत्याने धुळे शहराला दररोज पाणीपुरवठा करून ओरडून सांगणाऱ्या भाजपा लोकप्रतिनिधींनीच अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना ही नियोजनाच्या अभावी पाण्यात बुडवली आहे. धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी पाणीपुरवठा योजना, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना, नकाने तलाव, डेडरगाव तलाव तसेच हरण्यामाळ तलाव एवढे स्रोत उपलब्ध असताना देखील धुळेकर जनता आज ताणलेली आहे. ऐन उन्हाळ्यात धुळेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे शेकडो कोटी रुपये मात्र नियोजनाअभावी पाण्यात बुडाले आहे. भविष्यात अशा पद्धतीची पाणी टंचाई दूर करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करायला हवी. त्यासाठी झोकून देऊन काम करण्याची वृत्ती लोकप्रतिनिधींनी आत्मसात करायला हवी. नुसते श्रेय लाटून जाहिरातबाजी करण्यापेक्षा नियोजनावर लोकप्रतिनिधी कधी भर देणार असा प्रश्न शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे, उपमहानगर प्रमुख कैलास मराठे, कपिल लिंगायत यांनी केला आहे. धुळे शहराला गेल्या 125 वर्षापासून ज्या नकाने तलावातून पाणी पुरवठा होत होता तो नकाने तलाव यंदाच्या वर्षी या ठिकाणी कोरडा पडलेला आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता, लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा श्रेय घेण्याकरता हा नकाने तलाव यावर्षी लोकप्रतिनिधींनी जाणून बुजून या ठिकाणी कोरडा ठेवलेला आहे. उद्या जर अक्कलपाडा योजनेचे पंपांमध्ये काही बिघाड झाला आणि ते पंप जर बंद पडले तर अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेमधनं आपल्याला थेंबभर सुद्धा पाणी धुळे शहराला मिळणार नाही. आपल्याकडे पाण्याचं हे स्रोत उपलब्ध असताना यंदाच्या वर्षी नकाने तलाव हा पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनातले अधिकारी असतील यांच्या दुर्लक्षामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा तलाव यंदा आपण बघू शकता की पूर्णपणे या ठिकाणी कोरडाठाक झालेला आहे. अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना या ठिकाणी विद्यमान खासदारांनी मंजूर करून आणली. तिचे श्रेय घेण्याकरता जाणून बुजून हा नकाने तलाव यंदाच्या वर्षी कोरडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कारण की अक्कलपाडा धरण ज्यावेळेला 80% या ठिकाणी पूर्णपणे भरलं त्यावेळेला एक्सप्रेस कॅनल असेल किंवा जम्बो कॅनल असेल या 2 कॅनलच्या माध्यमातून हरण्यामाळच्या टेल टँक मध्ये ते पाणी आणून दरवर्षी नकाने तलाव या ठिकाणी भरण्यात येतो. पण यंदा पावसाळा कमी झाल्यामुळे नकाने तलावामध्ये नॅचरल पाणी देखील आलं नाही किंवा आपण जे अक्कलपाडा धरणाच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी उचलतो त्या योजनेतनं देखील पाणी या ठिकाणी टाकून हा तलाव भरण्यात आला नाही. जाणून बुजून केलेला हा प्रकार लोकप्रतिनिधींनी असेल, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी असेल, जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे. आणि यंदाच्या ऐन उन्हाळ्यामध्ये धुळेकरांना 8 ते 10 दिवसानंतर या ठिकाणी पाणी मिळतं. बऱ्याचशा ठिकाणी भाजपाचेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करतायत. एकंदरीतच या धुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे पाण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे या पाण्याच्या राजकारणाला भाजपाच्या लोकप्रतिनिधींनीच हवा दिलेली आहे आणि अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचं श्रेय उचलण्याकरता जाणून बुजून यावर्षी हा नकाने तलाव कोरडा ठेवण्यात आलेला आहे. आज या नकाने तलावामध्ये गाळ उपसण्याचं काम काही माजी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. अजूनही जे भाजपाचे माजी विद्यमान खासदार आहे यांनी पाटबंधारे विभागाला साधं पत्र देखील देण्याची तसदी घेतली नाही की नकाने तलावामधला गाळ उपसला जावा. महानगरपालिकाचे आयुक्त मॅडम यांना देखील आम्ही विचारणा केली. त्यांनी देखील याबाबत कानावरती हात ठेवले आणि ती जबाबदारी पूर्णपणे पाटबंधारे विभागाची आहे असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये फक्त एकीकडे राजकारण करायचं आणि ज्या वेळेला हा तलाव कोरडा पडला त्यावेळेला इथला गाळ उचलून घेण्याची जबाबदारी ती या ठिकाणी लोकप्रतिनिधी झटकताना दिसत आहेत. म्हणजे धुळेकरांना तुमच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल लोकप्रतिनिधींची उदासीनता या ठिकाणी दिसून येते. वास्तविक पाहता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला या ठिकाणी जरी आपण सांगितलं तर ते या ठिकाणी फुकटात त्यांची यंत्रणा राबवून हा गाव उपसून घेऊन जाऊ शकतात. पण त्या कामी देखील विद्यमान माजी खासदारांनी या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही. एकंदरीतच नकाने तलाव कोरडा ठेवून यांनी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा श्रेय घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे.